असा मार्ग शोधला. मार्ग तरी नेमका कोणता? एक गावे आम्ही विठोबाचे नाव आणि का ते का म्हणाय. म्हणून महाराज म्हणतात काय करा. तुकोबरांनी जगाचा कारभार चालला असा मार्ग शोधला. कोणता? एक गावे आम्ही विठोबाचे नाम. मग आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना, नामचिंतन केलं पाहिजे ना. याचाच विचार जगद्गुरु तुकोबरांनी केला आणि तुम्हा आम्हाला हा जोडून याचाच विचार करून जगद्गुरु तुकोबरांनी तुम्हा आम्हाला विचार करायला सांगितला. बारकाईनं बाबा विचार करा. तुकोबरांची भाषा. आवाज कमी ठेवा, फक्त शिट्टी मारू देऊ नका. विठाला याचाच विचार करून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती केली. बाबा अनमोल किमतीचा देह मिळालाय. हा देह कसा आहे? हा देह कसा आहे? नाशिवंत देह. या देहाचा क्षणाचा क्षणभंग मरणाई बरबसा वारे जावर तोडा माझ्याशा मग नचले काही गळा पडेल भासा पुढे हुशार थोडा क्षणाचाही भरवसा. या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. आमच्या इकडं घडलेली घटना आहे महाराज. देव तोंडात टाकलेला घास सुद्धा व्यवस्थित चावून देईल का नाही याची खात्री त्याच्या मनात आलं ना, त्याच्या मनात आलं ना, कधी घेऊन जाऊ शकतो. कारण आपल्या देहावर आपली सत्ता, आपल्या देहावर आपली सत्ता नाही. कोणाची सत्ता आहे? देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय. त्या देहावरती आपली सत्ता नाही. कोणाची आहे बाबा? काळाची. काळाची सत्ता. या देहावरती आपली सत्ता नाही. मग तुकोबरा म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जायचा आहे. मग काय करा? क्षणाक्षणाला विचार करा. कशासाठी? या नाशिवंत संसारातून तरुण जायचं असेल तर आपल्याला दुःख नको आहे ना. तुम्ही काबड कष्ट बाबा कशासाठी करता? आपल्या जीवनातलं दुःख जावं, कायमचं सुख मिळावं म्हणून. दुःखाचं मूळ कारण काय? दुःखाचं मूळ कारण काय? मी सांगू? प्रिया, पुत्र आणि धन. दुःखाचं मूळ कारण आहे. प्रिया म्हणजे आपली, लाजू नका बोला. प्रिया म्हणजे नाही, मला माहित नाही, माझं झालं नसल्यामुळे माहित नाही. बरं तुमचं झालंय ना, मग मला सांगा. प्रिया म्हणजे आपली पत्नी, आपली बायको. पुत्र म्हणजे आपला मुलगा. धन म्हणजे आपण जीवनामध्ये कमवलेली. दुःखाचं मूळ कारण काय? नाशिवंत देह नाही व संसार. काय? दुःखाचं मूळ कारण काय? संसार. मग आम्ही संसारात एवढं गुरफुटून गेलो, मग आपल्याला सुखाची प्राप्ती होईल का? दुःखाच्या मूळ कारणाकरता जर तुम्ही प्रयत्न केले आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. मग याचाच विचार करा. हे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणाचा.